नमस्कार, मी सुमित. तुम्ही बघताय एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. नवी मुंबईच्या सिडकोत भूखंड गामी बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप करत मनसेनं आंदोलन पुकारलं आहे. मनसे नेते गजानन काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी नवी मुंबईकर मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. शिरूर तालुक्यात बिबट्याचा वावर वाढल्यामुळे वन विभागाकडून अनेक ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. त्यानुसार रांजणगाव, MIDC, पिंपरखेड आणि रावडेवाडी या ठिकाणी बिबट्यांना पकडण्यात वन विभागाला यश आलं आहे. एकाच दिवशी वन विभागाने 3 बिबट्यांना पकडल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. बीडच्या परळीमध्ये EVM मशीन सुरक्षित नसल्याचा दावा करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने या ठिकाणी गोंधळ घातला. EVM सुरक्षित राहतील अशी व्यवस्था करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परळीत तणाव वाढल्याचं चित्र होतं. राज्यपाल नियुक्त आमदाराविरोधातील याचिकेवर कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये सुनावणी होणार होती, परंतु काही कारणास्तव ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केली गेली आहे. पुढील 2 आठवड्यानंतर या याचिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. बीडच्या शिरूर कासालमधील जालंधरनाथ देवस्थानातील दानपेट्या चोरट्यांनी लंपास केल्यात. ही संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या संदर्भातील माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. सांगली जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. धुक्याचं प्रमाण वाढत असल्यानं अमरावती मुंबई विमानसेवा पुढील काही दिवसांसाठी बंद राहणार आहे. दाट धुक्यामुळे विमानतळ प्राधिकरणानं हा निर्णय घेतलाय. 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा बंद राहणार असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या वतीनं खेळाडूंना वसंतदादा पाटील क्रीडा पुरस्कारासोबत रोख रक्कम देण्यात येते. मात्र या पुरस्कारातील रक्कम 3 महिने उलटून गेले तरीही अद्याप मिळालेली नाही. यावर खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. कुंभमेळ्यासाठी साधूंना जागा देण्याची आवश्यकता मान्य असली तरी त्यासाठी 500 ते 2000 वर्ष जुन्या औषधी आणि पावसाळी वृक्षांची कत्तल करण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. हे वृक्ष पावसाचे ढग खेचून आणण्याची शक्ती ठेवतात, त्यामुळे त्यांचं महत्त्व अधिक आहे. पूर्वी पर्णकुटी करून व्यवस्था केली जात होती, तशी आताही करता येऊ शकते. झाडे तोडू नयेत अशी नागरिकांची मागणी असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलंय. छत्तीसगडच्या बिजापूर दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली होती. या चकमकीत 12 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. बिजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवरील जंगलात ही चकमक झाली. या चकमकीत 12 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र माओवाद्यांशी लढताना या चकमकीत 3 पोलीस जवान देखील शहीद झाले आहेत. 2 जवान जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. नवी मुंबई मनपाच्या नेरूळ येथील मासाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलाय. वंचितचे सिऊड विभाग अध्यक्ष ॲडव्होकेट उमेश हातेकर यांनी माहिती अधिकारातून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची हजेरी, कॉन्ट्रॅक्ट पेपरची माहिती मागवली. यातून हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. कर्मचाऱ्यांचे जादा दिवस दाखवून वाढीव बिल लावून साधारण 4 ते 5 लाख रुपये प्रति महिना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.